पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत पास्टर मनोज तेलोरी मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. हे चॅनल बघत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो त्याच्यामध्ये सहभागी आहे त्या प्रत्येकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना हॅपी न्यू इयर. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, जर काही समस्या असतील, तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच तुमच्या प्रार्थना पाठवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. जर तो नंबर लागला नाही, तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 अधिकृत नंबर शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणचे आहेत. या 4 नंबरवरच तुम्ही सर्वांनी संपर्क साधावा. परमेश्वर अद्भुतरित्या कार्य करत आहे. एका बहिणीने सांगितलं की 3 दिवस झाले त्या बहिणीच्या पाठीमध्ये खूप दुखत होतं आणि छातीमध्ये डाव्या बाजूला त्यांना खूप त्रास होत होता. 3 दिवस खूप असह्य अशा कळा त्या ठिकाणामध्ये येत होत्या आणि त्या परिस्थितीमध्ये त्यांनी पास्टरांना मेसेज केला आणि पास्टरांना सांगितलं की पास्टर तुम्ही फक्त ओके सेंड करा. आणि पास्टरांनी प्रार्थना केली. पास्टरांनी त्या ठिकाणामध्ये ओके त्या बहिणीला सेंड केलं आणि दुसऱ्याच दिवशी सर्व वेदनामधून त्या बहिणीला पूर्णपणे मुक्तता मिळाली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना मेसेज केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांचे पती हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये आहेत आणि ते अनकॉन्शियस आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की काही पण होऊ शकतं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या बहिणीने पास्टरांना सांगितलं की पास्टर तुम्ही फक्त ओके सेंड करा. माझा विश्वास आहे तुम्ही जर ओके सेंड केलं तर सगळी परिस्थिती परमेश्वर बदलणार आहे. आणि पास्टरांनी ओके त्या ठिकाणामध्ये सेंड केलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पतीला जाग आली. ते जे अनकॉन्शियस होते ते कॉन्शियस झाले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना सांगितलं, त्यांना मेसेज केला होता की त्यांच्या घराच्या जवळ एक काम आहे, त्यांनी काम पाहिलेलं आहे, तिथला पगार देखील चांगला आहे, त्यांना कामाची त्या गरज आहे. त्यांच्या घरामध्ये सध्या कमवणारं कोणीच नाही. त्या रोज त्या ठिकाणच्या असलेल्या ज्या सर आहेत त्या सरांना ते फोन करत आहेत, पण ते सर कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्या ठिकाणामध्ये देत नाहीत, फोन उचलत नाहीत आणि काही सांगत देखील नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये ती बहीण टेन्शनमध्ये आली असताना त्या बहिणींनी सांगितलं की पास्टर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्या ठिकाणामध्ये ओके त्या ठिकाणामध्ये सेंड केलं आणि त्या बहिणींनी सांगितलं ओके सेंड केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या सरांचा स्वतःहून त्यांना फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जॉबसाठी या, हे काम तुमच्यासाठी आहे. एका बहिणींनी पास्टरांना सांगितलं होतं की त्यांच्या भावाला पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता या ठिकाणामध्ये काही देखील परिस्थिती उद्भवू शकते कारण की त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे. पण त्या बहिणीत देखील त्या परमेश्वराने विश्वास तिचा न खचता पास्टरांना मेसेज केला आणि पास्टरांना सांगितलं पास्टर अशी परिस्थिती आहे, तुम्ही प्रार्थना करा. पास्टरांनी त्या ठिकाणामध्ये प्रार्थना केली आणि ओके सेंड केलं आणि ओके सेंड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या भावाला पूर्ण आरोग्य मिळाले. सगळे रिपोर्ट्स त्याचे अद्भुतरित्या नॉर्मल आले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्त येशूमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महिमा देतो प्रभूला. नवीन वर्षामध्ये आम्ही आलो आणि वर्षाचा पहिला दिवस, मला माहिती की डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. आभार प्रदर्शन असतं प्रभूनं आमच्या जीवनामध्ये काय काय केलं. जेव्हा विचार करायला बसाल प्रभूनं काय काय केलं तेव्हा निश्चितच आमच्या डोळ्यामध्ये अश्रू असणार आहे. कारण या कठीण जगामध्ये राहत असताना वर्षभर ज्या पद्धतीने आम्ही लढलो आणि ते युद्ध आम्हाला स्वतःविरुद्ध लढावं लागलं, कधी कधी परिस्थिती विरुद्ध लढावं लागलं, मनाचं खच्चीकरण कधी कधी झालं. परंतु अशा परिस्थितीमध्ये देवानं आम्हाला सोडलं नाही. ही सगळ्यात जमेची बाजू आहे. आणि या वर्षामध्ये कदाचित आमच्याकडं अनेक प्रश्नाची उत्तरं नसतील जाताना. याचा अर्थ ती उत्तर नाहीत असं होत नाही. शास्त्रामध्ये असलेले की परमेश्वर प्रत्येक गोष्ट त्याच्या समयानुसार करत असतो आणि देवाचं टायमिंग अगदी परफेक्ट असतं. तुमचं जजमेंट चुकेल, देवाचं जजमेंट कधीच चुकत नाही. म्हणून दावीद म्हणतो मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली. पेशन्स. आत्मिक व्यक्तीकडे पेशन्सची फार गरज आहे. जर विश्वासामध्ये टिकून राहायला पाहिजे
तर पेशन्स आवश्यक आहे. संयम ही अशी गोष्ट आहे की जेव्हा संयम म्हणजे देवावरती अवलंबून राहणं. संयम म्हणजे शांत बसणं नाही बरं का. कधी कधी आम्ही म्हणतो संयम आहे म्हणजे मी उत्तर देत नाही म्हणजे संयम. तो संयम नाही. संयम म्हणजे देवाची वाट पाहणं, प्रभूला काम करण्यासाठी वेळ देणं. आता सगळेजण कालपासून आम्ही एकमेकाला म्हणत आहोत हॅपी न्यू इयर. सकाळी तुमचा मोबाईल उघडल्याबरोबर सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की ते 2025 वर बाण उडायला लागले, इकडं जायला लागले, तिकडं जायला लागले. त्या एक दिवसाला फार मजा. असं जसं काही रात्रभर अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही अशा पद्धतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. परंतु आज हे नवीन वर्ष खरंच हॅपी कसं होईल ते माहीत करून घेणं फार गरजेचं आहे. वर्षभर तुम्ही आनंदी राहिला पाहिजे. पहा आजचा दिवस आहे बरं का आनंदाचा. आज नवीन कपडे सगळ्यांचे छान छान आहे की नाही. सगळ्यांनी एकदम सुंदर सुंदर नवीन कपडे घालून आले. तो आनंद उद्या नसणार आहे. आता काही वेळेस नवीन कपड्याचा आनंद समोरच्या व्यक्तीला पाहिल्यावर पण निघून जातो. मी डोक्यात एक ठेवलं तर माझ्यापेक्षा भारी कसं काय तुला आलं, तो पण म्हणजे तो पण आनंद निघून जातो. आता वर्षभर तुमच्याकडे आनंद राहायला पाहिजे. तो कसं काय आनंद तुमच्याकडे राहणार आहे, कसं पॉसिबल आहे ते. जसं काल नामीमध्ये आणि रूतमध्ये जे संभाषण झालं आणि त्या संभाषणामध्ये नामीनं रूतची ओळख त्या बवाजाबरोबर करून दिली आणि तिथून रूतचा प्रवास सुरू झाला. आणि रूत जिचं भविष्य संपलेलं होतं, जिच्या भविष्यामध्ये काही नव्हतं, परंतु ती लोकांसमोर अशा प्रकारे गेली की तिला पाहिल्यावर लोकांमध्ये एक उत्सुकता निर्माण झाली, जगावं तर रूत सारखं जगावं. पण आता काय केल्यानं तुमच्या जीवनामध्ये खरंच हॅपी न्यू इयर होणार आहे बरं का. काय केल्याने हॅपी न्यू इयर होणार आहे ते फार महत्वाचं आहे. शुभेच्छा दिल्यानं कोणाचं न्यू इयर हॅपी होत नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ते फक्त वर्षातला एक दिवस असतो, तो शुभेच्छेचा दिवस आहे. परंतु शुभेच्छा तुम्हाला आनंदी बनवणार नाही. ते शब्द झाले, ते फक्त शब्द झाले. आणि शब्दानं कोणालाच आनंद मिळत नाही, कोणालाच नाही मिळत बरं का. कोणता शब्द. आता तुम्ही जाण कोणाला तरी म्हणा हॅपी न्यू इयर, तुम्ही म्हणा 1 लाख कर्ज आहे द्या बरं, मला 1 लाख कर्ज आहे. माझं हॅपी न्यू इयर तेव्हा होईल जेव्हा माझ्या डोक्यावरचं कर्ज नील होऊन जाईल. मग तुम्ही त्यांच्या हातामध्ये हात देऊन तुला हॅपी न्यू इयर म्हटला आणि ते म्हटलं नाही हो हे वर्ष हॅपी जाणार नाही का, तर 1 लाख रुपयाचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे. मी हात काढून घ्याल, तुझं कर्ज माझ्यामध्ये शिरलं नाही का, तुम्ही हात काढून द्याल. तुम्हाला नाही आनंद नाही देऊ शकणार. मग मिळणार कसा आनंद, कसं नवीन वर्ष तुमचं चांगलं होणार आहे. शास्त्रामध्ये आम्ही पाहणार आहोत, देवाच्या वचनामध्ये सुरुवातीपासून कसं असलं पाहिजे, काय आमच्या बरोबर असलं पाहिजे. तुमच्या शुभेच्छा तुमच्याकडे ठेवा. लक्षात ठेवा, तुमच्या शुभेच्छा या दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद देणारच नाही. कधी कधी ते शुभेच्छा पण टोमणे असतात. शुभेच्छामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं ना, त्या सुद्धा टोमणे असतात, तो पण आनंद नसतो. शुभेच्छा सुद्धा तुम्हाला आनंदी करणार नाही. मग काय तुम्हाला आनंद देणार आहे. बऱ्याच वेळा हे वचन वाचलं आणि या वचनामध्ये तुम्ही पुष्कळ वेळा त्याच्यावर मनन केलं, परंतु नवीन वर्षाचं ते वचन ज्याच्यानं तुमचं वर्ष आनंदी बनणार आहे. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय आणि 1 ते 5 पर्यंतची वचनं. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 1 ते 5 वचन. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता. शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले. त्याच्याद्वारे झालं. आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या वाचून झालं नाही. त्याच्या ठाई जीवन होतं व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. मनुष्य मात्राचा प्रकाश होता. तो प्रकाश
अंधारात प्रकाशतो, अंधारात प्रकाशतो, तरी अंधारानं त्याला ग्रासले नाही. त्याला ग्रासलं नाही. 5 पर्यंत प्रारंभी शब्द होता. आज वर्षाचा प्रारंभ आहे बरं का, आणि तुम्हाला हॅपी न्यू इयर लोक बोलतायत, मी बोलतोय, परंतु आज काल आम्ही ऐकलं रुत समोर अंधार होता, आणि या अंधाराला मी तुम्हाला काल सांगितलं की माझा संदेश हा दुसऱ्या संदेशाची लिंक असेल. रुत आणि तुमचं जीवन. काल रुतच्या जीवनामध्ये जो अंधकार होता, तिचं फ्युचर काहीच नाही त्याच्यासमोर, तिला तिच्या जीवनामध्ये काहीतरी करायचंय. ऐका, नवीन वर्षामध्ये तुमचं मिशन, तुमचं विजन जे घेऊन तुम्ही आलेला इथं तुम्हाला काहीतरी करायचंय. आणि जर काहीच करायचं नसेल तर कितीही वर्ष आली तर ती वर्ष तुमच्यासाठी अंधकार असणार आहे. का मी तुम्हाला सांगतो माहिती का? असं लिहिलं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता. जर उत्पत्तीच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये, पहिल्या वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर पहा, उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय पहिलं वचन. प्रारंभी देवानं आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली, आणि पृथ्वी आकार विरहित व शून्य होती, आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. तेव्हा देव बोलला प्रकाश हो. शब्द होता, प्रारंभी पण शब्द होता. शब्द असून सुद्धा या पृथ्वी तलावरती देवाचा आत्मा तळपत होता, आणि सगळी पृथ्वी अंधकारानं भरून गेलेली होती. शब्द असून सुद्धा ऐका, प्रारंभी शब्द होता, सृष्टीच्या निर्मितीपासून शब्द आहे. आणि वर्षाच्या सुरुवातीला आज जर मी तुम्हाला चांगली गोष्ट, तुमचं नवीन वर्ष सुखाचं जावो याच्यासाठी जर पहिली चांगली गोष्ट कोणती असेल तर देवाचा शब्द सुरुवातीपासून तुमच्या बरोबर असू द्या. शुभेच्छा नको, देवाचा शब्द तुमच्याकडे. मग कोण आहे देवाचा शब्द? असं लिहिलं, मला वाटतं ते योहानाचं शुभवर्तमान ते पहिलं आणि 1 पासून परत वाचा. योहानाचं शुभवर्तमान. प्रारंभी शब्द होता, आणि शब्द देवासह होता, आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले, आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते, व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. त्याच्यापासून झालं नाही असं काहीच नव्हतं. ह्या वर्षाच्या सुरुवातीला जो शब्द घेऊन तुम्हाला जायचंय, शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आता प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्हाला घेऊन जायचं म्हणजे काय घेऊन जायचं नेमकं? काल तुम्ही देवाचं वचन घेतलं. येशू म्हटलं ना, तुम्ही माझ्यामध्ये माझी वचन. आता तुम्हाला वर्षाच्या शेवटी, शेवटच्या दिवशी 31ला देवानं शब्द दिला, तुम्हाला वचन दिलं, आणि ते वचन आता वर्षभर दुसरं तिसरं काही नाही, फक्त वचन घेऊन तुम्हाला निघायचंय, जे प्रभूनं सुरुवातीला तुम्हाला दिलं. ऐका बरं का, सुरुवातीला तुम्हाला दिलं. तुमचा आनंद परिपूर्ण कसा होणार आहे? बायबल सांगतं, देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता. अंधकारामध्ये प्रकाशाची गरज आहे. आता या प्रकाशाला प्रकाशित होण्यासाठी शब्दाची गरज आहे. बायबल सांगतं, देव बोला, अंधकार शब्द बोलला बरं का. जोपर्यंत देव शब्द बोलला नाही तोपर्यंत अंधकार गेला नाही. आज सकाळी वर्षाच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनातला अंधकार दूर करायचा असेल, जर तुमच्यामध्ये रोग व्याधी विकाराचा अंधकार असेल, परंतु देवाचा शब्द बोला, त्याला बसलेल्या माराच्या फटक्यानं मला आरोग्य प्राप्त झालं. हा शब्द वर्षभर तुमची बॉडी कुठल्याही प्रकारच्या विकारापासून अलिप्त ठेवेल. मग तुम्हाला आनंदी करणारं कोण आहे? देवाचं वचन, देवाचा शब्द. जो शब्द आज 2024ला 25ला नव्हता. तुमचा जन्म झाला तेव्हापासून तो शब्द तुमच्या बरोबर होता, परंतु प्रभूनं तो शब्द उच्चारला आणि अंधकार गेला.
आज सकाळी सगळ्यांनी आपल्या शरीरा संबंधानं शब्द बोलायचा आहे. येशूला बसलेल्या माराच्या फटक्यानं मी निरोगी झालो, हा शब्द तुम्ही बोलाल आणि तुमच्या बॉडीमध्ये जे सैतानानं आजारपणाचं पिल्लू सोडलं, या आजारपणाला पळवणारा शब्द प्रभू येशू ख्रिस्त त्या डोंगरावरती सैतान त्याला म्हणतो, तुला भूक लागली, या धोंड्याच्या भाकरी होण्याची तू आज्ञा कर. येशू म्हटला, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर देवाच्या मुखातनं निघाल्या प्रत्येक शब्दानं तो वाचेल. म्हणून आम्ही पाहतो क्रुसावरती असताना प्रभू येशू ख्रिस्ताला तो म्हटला, मला तहान लागली, आणि तहान लागल्यावर त्याला आंब दिलं. आता त्यानं ते आंब नाकारलं. का आंब नाकारलं? ते आंब त्याला काही काळ जिवंत ठेवणार होतं, पण त्याला दाखवायचं होतं हे जिवंत ठेवण्यासाठी हे जगातलं असणारं माध्यम नको. देवाचे प्रिय लोक, जगातले लोक जगातल्या स्वभावाप्रमाणे जगतात, परंतु जसा प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या शब्दानं जगला आणि त्या शब्दानं क्रुसावरती त्यानं झुंज दिली. वर्षाच्या सुरुवातीला हा शब्द घेऊन निघा आणि तो शब्द तुम्हाला झुंजवणार आहे. आणि झुंजत असताना मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो, झुंजत असताना तुम्ही हरण्यासाठी झुंजणार नाही, तर तुम्ही विजयासाठी झुंजणार आहात. विजयासाठी झुंजणार आहात. या शब्दाला घेऊन तुम्हाला जायचंय. वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडे शब्द पाहिजे, येशू तुमच्याकडे पाहिजे. सुरुवातीपासून येशू तुमच्याकडे असू द्या. प्रारंभी शब्द होता तुमच्याकडे. प्रारंभापासून देवाचं वचन आहे का? देवाच्या वचनाला तुम्ही आपल्यापासून अलिप्त करू नका. जेव्हा जेव्हा निराशेचा प्रसंग तुमच्याकडे येईल, जेव्हा तुम्ही दुःखी व्हाल, जेव्हा तुम्हाला एकटं वाटेल, जेव्हा तुम्हाला वाटेल सगळ्या आशा संपलेल्या, तेव्हा इकडं तिकडं पाहू नका, कुठंच पाहू नका. शास्त्र उघडा, शास्त्र तुमच्याशी बोलेल. आणि लक्षात ठेवा, हे शास्त्र असं बोलतं ना, या शास्त्रातलं सगळ्यात मोठं सामर्थ्य कोणतं माहिती का? जेव्हा तुम्ही या शास्त्राला उघडता, त्याच्यावर विश्वास ठेवता, तेव्हा ते शास्त्र, शास्त्रातल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडवतं. शास्त्र तुमच्याशी बोललं पाहिजे. ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नाही, तुम्ही नुसतं बोलायला सुरुवात करा. तुमच्याकडे मी आता चॅलेंज करेल बरं का, हे तुमच्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला एक फार मोठं आव्हान आहे. तुमच्याकडे गव्हर्नमेंट जॉब नाही ना, वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही बोलायला सुरुवात करा. हा प्रकाश आहे, अंधकार आहे. जॉब नाही तुमच्याकडं, तुम्ही प्रकाश बोला. देव या वर्षामध्ये मला देणार आहे, सरकार अशी भरती काढेल, मुख्यमंत्र्यापासून देशाच्या पंतप्रधानाला देव असं सांगेल, बाबा तू पडशील, पुढच्या वर्षी पडशील, सरकार जाईल, सरकार जाईल. लोकांना लाडक्या बहिणीचे पण पैसे वाढतील बरं का. लाडक्या बहिणी नको. कसं देव काम करतो, कुठून ना कुठून तरी काम करतो. तेव्हा वाटतं की तुमच्या जीवनामध्ये जे नाही ते तुम्हाला द्यावं. शब्द बोलून तुम्ही बोला. वर्षाच्या सुरुवातीला प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता. शब्द कुणासंगती होता? देवासह होता. देवाबरोबर शब्द आहेत. येशू देवाबरोबर आहेच हो, पण आमच्या आता काय म्हटलं त्यांनी? शब्द देवासह होता. शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्द देव होता. हा, पुढे तोच प्रारंभी देवासह होता. देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले. त्याच्याद्वारे झालं. आणि जे काही झाले, जे काही झालं ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या वाचून काही झालं नाही. पुढे त्याच्या ठाई जीवन होते. जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होत. मनुष्य मात्राचा प्रकाश होत. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो. तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. अंधाराने त्याला ग्रासलं नाही. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. देव होता आणि शब्द देही झाला. शब्द देव होता आणि शब्द देही झाला. म्हणजे जसं शब्द देवाबरोबर होता आणि देवानं या शब्दाचा वापर करून जग निर्माण केलं. समजतंय का तुम्हाला? देवाबरोबर शब्द होता, देवाबरोबर वचन होतं, देवाबरोबर येशू होता आणि इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर राहणारा देव. आता तो तुमच्या बरोबर आहे. आता देवानं या येशूला घेऊन जग निर्माण केलं. मी तुम्हाला सांगतो, तुमचं जग निर्माण करण्यासाठी येशूला आपल्या बरोबर घ्या. जर देवाबरोबर राहून त्यानं जग निर्माण केलं, तुमचं जग निर्माण करणार नाही का? तुमचं जग निर्माण करणार नाही. कल्पना करा, तुमच्याकडे अंधकार आहे. काल आम्ही पाहिलं नामी रुतकड अंधकार आहे. तिला तिची सासू म्हणती तुला आता नवरा मिळणार नाही.
ती म्हणते वतन तुझ्याकडे मिळणार नाही. तिच्यासमोर अंधकार, शेतामध्ये काम करत करत माझं जीवन संपणार आहे. परंतु शास्त्र सांगतं जेव्हा या रूतनं बवाजाकडे गेली तर बवाजाकडे जाण्यामागे तिची धारणा काय होती की बवाज ज्याच्या मध्ये येशू ख्रिस्ताचा अंश होता. नीट ऐका, बवाज प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देही झाला आणि त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. आता बवाजामध्ये येशू ख्रिस्ताचा अंश आहे. येशू जन्माला यायला पाहिजे, देहामध्ये यायला पाहिजे, तर रूतला बवाजाशी लग्न करायला पाहिजे. आणि बवाजाशी तिने लग्न केल्यावर तिच्या जीवनातला अंधकार दूर होणार आहे. ती जी शेतामध्ये काम करणारी स्त्री आता शेतात काम करणार नाही. तिचं जग बदलणार आहे. का? जेव्हा येशू या रूथच्या कुळातनं जन्माला आला तिचं जग बदललं. या रूथला आता नुसतं रूथ म्हणत नाही, येशूची आजी ही तिची ओळख आहे. लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावर वर्षाच्या सुरुवातीला प्रभू तुम्हाला एक नवीन व्यक्तिमत्व देत आहे आणि तो शब्द घेऊन बाहेर पडा. बाकीचे शब्द कॅन्सल करा, बाकीच्या गोष्टी नाकारून टाका. कोणते शब्द तुम्हाला निराश करतात, कोणते शब्द तुमच्यातली आशा काढून घेतात, कोणते शब्द तुम्हाला जगण्यापेक्षा मरणाकडे घेऊन जातात, या शब्दाकडे पाहू नका. बायबल सांगतं या शब्दामध्ये जीवन आहे, या शब्दामध्ये जीवन आहे. येशू ख्रिस्त हा शब्द तुमच्यामध्ये जीवनाचा प्रकाश घालणारा शब्द आहे. आणि म्हणून आज सकाळी वर्षाच्या सुरुवातीला या शब्दाला घेऊन तुम्हाला जगायचंय, हा शब्द घेऊन जायचा आहे. आणि शास्त्र सांगतं शब्दानं आमच्यामध्ये वस्ती केली, देहामध्ये वस्ती केली. बघा आज असे किती देह प्रभू शोधणार आहेत मला माहित नाही. आणि 2025ला आमच्याकडं काही देह साक्ष देतील, मला देवानं लेकरू दिलं, मला देवाने नोकरी दिली, देवानं माझं कर्ज फेडलं. कशानं माहिती का? शब्द तुमच्या देहामध्ये आला. येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारलं, वचनाला तुम्ही आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं. आणि जेव्हा तुम्ही देवाचं वचन आपल्यामध्ये स्वीकारता, येशू ख्रिस्तामध्ये एवढी ताकद आहे. ऐका बरं का, कबरेमध्ये येशू ख्रिस्ताला ठेवलं 3 दिवस. तिसऱ्या दिवशी तो कबर फोडून बाहेर आला. हो, आमच्याकडे 365 दिवस आहे. येशू ख्रिस्त कबरेमध्ये किती दिवस राहिला? आमच्याकडे वर्षाचे किती दिवस आहे? हो, 3 दिवसात तो बाहेर आला. कबरेवरचा धोंडा काढला, त्या धोंड्यावरती देवदूत बसले, प्रेत वस्त्र निघून गेली. जर येशू ख्रिस्ताला तुमच्यामध्ये घेतलं तर काय धोंड बाजूला निघणार नाही का? काय कबरेतनं बाहेर येणार नाही का? का तुमच्यासाठी आशादायी चित्र निर्माण होणार नाही का? म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी शुभेच्छा कोणती? वर्षाची सुरुवात तुम्ही शब्दाला घेऊन निघालेला आहे. शब्दाला घेऊन निघा. चर्चला, मंडळीला, परिवाराला कशाची गरज आहे? शब्दाची गरज आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देही झाला. यशाचं पुस्तक 7वा अध्याय 14 वचन पहा. एकमेकाशी रिलेटेड वचन आहेत. यशाचं पुस्तक 7वा अध्याय 14 वचन. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल. आता हा पण काय? कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, हे पण काय शब्द आहे? बरेच लोक म्हटले येशूचा जन्म कसा झाला, येशूचा जन्म. हा सगळ्यात मोठा वाद तोच आहे. प्रत्येक व्यक्तीला जन्म घेण्यासाठी स्त्री आणि पुरुष एकत्र यावं लागतात. मग कुमारीच्या पोटी येशूचा जन्म झाला. हा जन्म झाला कसं काय? का मी तुम्हाला सांगतो माहिती का? जर तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी घडायला पाहिजे, ज्या मानवी बुद्धीच्या पलीकडे आहेत, जिथं मानवी बुद्धी विचार संपती आणि ते विचार करण्याची क्षमता संपवणाऱ्या गोष्टी तुमच्याकडे घडल्या पाहिजे. तर जसं मरियेनं तो शब्द स्वीकारला, कोणता? पहा, पवित्र आत्म्याची तुझ्यावरती छाया होईल आणि तुझ्या पोटी पुत्र होईल. हा शब्द आहे, हा शब्द आहे. योसेफ तो शब्द नाकारतो. तो म्हणतो येशू आणि मरीच्या द्वारे व्हावं आणि त्याच्यामुळे माझी बदनामी होईल. तो शब्द नाकारतो. देवदूत येऊन पुन्हा त्याला शब्द सांगतात, मरियेला सोडू नको, तिच्या ठाई असणारा गर्भ हा पवित्र आत्म्याच्या द्वारे शब्दानं कुमारी गर्भवती झाली. लक्षात ठेवा,
देवाचा शब्द हा तुमच्यासाठी अलौकिक चमत्कार करणारा शब्द आहे. असा शब्द घेऊन जर तुम्ही निघाल तर 2025 तुमच्यासाठी अलौकिक चमत्काराचं वर्ष असेल. तुमच्यासाठी अलौकिक चमत्काराचं वर्ष असेल. इकडं तिकडं कुठंच पाहू नका, कोणत्या गोष्टीचा विचार करू नका. विचार फक्त देवाच्या शब्दाचा करा आणि देव त्याच्या शब्दावरती ठाम आहे. तो कधीच त्याचा शब्द बदलत नाही. जरी योसेफ मरियेला सोडण्याचा विचार करत आहे, परंतु शास्त्रामध्ये असं लिहिलं, देवाचा एक शब्द योसेफाचा विचार बदलतो. लक्षात ठेवा, तुम्ही काम करत असताना या शब्दावरती विश्वास ठेवा. तो शब्द कोणता? तुमचा बॉस, त्याचं मन देव बदलेल. तुमची सॅलरी कमी असेल, तुमची सॅलरी देवाचा शब्द वाढवेल आणि तुमची जात असलेली नोकरी सुद्धा देव तुम्हाला परत दिला. हा देवाचा शब्द आहे. आता म्हणा हॅपी न्यू इयर. आता हॅपी न्यू इयर का? तर देवाचा शब्द तुमच्याकडे. प्रभूने शब्द दिला तुम्हाला, देव सगळं काही तुम्हाला देणार आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देही झाला. मरियेला त्याने सांगितलं, अभिवचन दिलं, तुझ्या पोटी पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भ राहील. तिने शब्द स्वीकारला. आज सकाळी देवाच्या मंदिरामध्ये तुम्ही शब्द स्वीकारा. प्रभू जे तुम्हाला आशीर्वाद. मी तर म्हणतो, तुम्ही बोलत असताना ना, तुम्ही ते शब्द तुमच्या जीवनासंबंधाने, कोणी गाडी संबंधानं, कोणी घरासंबंधानं, कोणी नोकरी संबंधानं, कोणी लग्ना संबंधानं, कोणी लेकरा संबंधानं आपोआप शब्द स्वीकार. इथं नुसतं शब्द बघत बसू नका. तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही तुमचा शब्द, प्रभू मला आरोग्य पाहिजे, आणि लगेच स्वीकारायचं. प्रभू मी तुझा शब्द स्वीकारत आहे, प्रभू मी तुझा शब्द स्वीकारत आहे. इकडं तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी घडणार आहे, कारण पवित्र आत्मा त्यानं मरियेच्या बॉडीमध्ये शब्द पाठवला आणि शब्दानं गर्भ तयार झाला. काय चमत्कार आहे! शब्दानं गर्भ तयार झाला आणि गर्भ तयार झाल्यावर एक सामान्य व्यक्तीसारखा तो गर्भ वाढत होता आणि या शब्दानं जगाला वेड लावलं. हो, या शब्दाला काय म्हटलं माहिती का? या शब्दाला म्हटले अद्भुत मंत्री. हा शब्द साधा सुद्धा शब्द नाही. तुमच्याकडं आज तुम्ही सकाळी स्वीकारत आहात ना, तर तुम्ही अद्भुत गोष्टीला स्वीकारत आहात. अद्भुत, अद्भुत. नुसतं गाणं नाही गायचं. येशूने मुझे छुआ, काय गाणं होतं ते मी विसरतो, गाण्यापुरतंच लक्षात राहतं. अपराजय नहीं मेरा नाम, येशूने दिया मुझे नया नाम विजेता. नाही, अजून एक काय अपराजय नहीं मेरा. अद्भुत, अद्भुत करणे असं काहीतरी शब्द आहे तिथे. करणे अद्भुत करणे. हा, करणे अद्भुत काम. मग हे गाऊन गाऊन सोडून दिलं. तुम्ही फक्त विजेता विजेता तेवढं लक्षात ठेवलं, पण मी जे लक्षात ठेवलं ते काय? मला जन्माला त्यानं याच्यासाठी घातलं, माझं परिवर्तन त्याने याच्यासाठी केला, मला शब्द त्याने याच्यासाठी दिलं, जगामध्ये मी अद्भुत काम करावं. अद्भुत. लक्षात ठेवा, तुमचं नाव, माझं नाव मनोज नाही, माझं नाव अद्भुत आहे. का? तर माझ्या देवानं दिलेले तुम्हाला नाव आहे. शब्दानं दिलेली ताकद आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देही झाला आणि त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. येशूच्या जन्मासंबंधानं म्हटलं, काय वाचा वचन ते 7:14. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचं नाव इम्मानुएल, म्हणजे आमच्या सन्निध देव. शब्दाची इच्छा काय आहे? म्हणजे आता पहा, देवाची वर्षाच्या सुरुवातीला प्रभूची इच्छा काय? शब्द म्हणजे येशू, शब्द म्हणजे वचन. वचनानं तुमच्या बरोबर राहावं. कुणी राहावं? शुभेच्छा घेऊन नका राहू, प्रभूचं वचन घेऊन राहा. प्रभूचं वचन तुमच्यावर राहतं आणि या वचनाची ताकद काय? देवाचं वचन काम केल्याशिवाय परत येत नाही. देवानं वचन दिलं तुम्हाला, अभिवचन दिलं, ते घेऊन तुम्ही निघाला. आता प्रभूनं तुम्हाला वचन दिलं, प्रभूनं तुम्हाला सांगितलं नोकरी दिली, प्रभूनं तुम्हाला सांगितलं लेकरू दिलं, प्रभूनं तुम्हाला सांगितलं तुझं घर बांधून काढलं, प्रभूनं तुम्हाला सांगितलं तुला गाडी दिली. बघा, देवाला तुम्हाला सगळं द्यायचंय. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का? जगातली प्रत्येक निर्मित वस्तू देवानं त्याच्या लोकांसाठीच ठेवलेली आहे. तंबाखू, बिडी, काडी, दारू सोडत बाकी सगळ्या निर्माण केलेल्या वस्तू देवानं तुमच्यासाठी दिलेल्या. आणि देवाला वाटतं त्याच्या लोकांना. गेल्या रविवारचा संदेश काय होता? त्याला शरण जाणाऱ्या
त्याची भान पडत नाही. म्हणजे जगातल्या सगळ्यात चांगल्या वस्तू कोणासाठी आहे? आता तुम्ही इमॅजिन करा तुमच्यासाठी चांगलं काय, आणि तुम्ही जेव्हा इमॅजिन करताना तुम्हाला जे चांगलं दिसतं ना त्याच्यावरती तुम्ही हक्क. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. मला कसं समजावून सांगावं, कसं तुमच्या डोक्यात फिट करावं ते समजत नाही. मत्त्याचं शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन वाचा. 5 पासून वाचा. 5 पासून. शताधिपती. मग येशू कफरनहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो. इतकं सुंदर त्यानं म्हटलं ना. तो म्हटलं, येशू तू येऊ नको, तू काय कर, माझा चाकर आजारी आहे, तो पक्षघातानं आणि बिछाण्यावरती पडलेला आहे, तू येशू म्हटलं मी तुझ्या घरी, तू नको. मला माहिती शब्दाची ताकद काय. मी जेव्हा म्हणतो ना उठतो, जातो, येतो. मग तू काय कर, मला माहितीये सगळं तुझ्या हातामध्ये आहे, तू फक्त शब्द बोल. वर्षाच्या सुरुवातीला देव तुम्हाला शब्दाची ताकदच समजावून सांगतोय. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देही झाला. या शताधिपतीला शब्दाची ताकद कळाली आणि तो म्हटला, मी ताबेदार मनुष्य आहे. ऐका, मी पण ताबेदार मनुष्य आहे. ताबा असणाऱ्या व्यक्तीला किती अधिकार आहेत. मी शब्दा संबंधानं बोलत आहे. ते शब्द जे तुमच्या जीवनाला बदलून टाकणार आहे, जे तुमचं 2025 भविष्य बदलून टाकणार आहे, जे तुमचं 2025 मध्ये विचारसरणी बदलून टाकणार आहे. आता काय होतं माहिती का, इथं जी प्रार्थना या शताधिपतीनं केली, तुझा शब्द माझ्या चाकरासाठी पाठव. येशू त्याला म्हटलं मी येतो. तो का नाही म्हटलं त्याला येऊ देत माहिती का. याईराच्या बरोबर येशू चालत असताना याईराची कन्या आजारी पडली आणि मग वाटेमध्ये बरेच लोक भेटले. ऐका बरं का, 2025 मध्ये बरेच लोक भेटणार आहेत. तुम्हाला त्यांच्यापेक्षा वेगळं कसं असायचंय, शताधिपतीपासून कसा शब्द घेऊन तुम्हाला जायचं त्याच्या संबंधानं पाहतंय. तो याईर सांगतो माझी मुलगी आजारी आहे. येशू म्हटला ठीक आहे, मी तुझ्या बरोबर तुझ्या घरी येतो. आणि तो त्याच्या मागे फिरायला लागला. मग वाटेमध्ये रक्तस्रावी स्त्री बरी झाली. अजून 1-2 चमत्कार त्याने केले. आणि इकडं कोणीतरी बातमी येऊन सांगतं की तुझी मुलगी मेली. आता या शताधिपतीला माहितीये हे वाट्यातल्या लोकांना आशीर्वाद नाही मिळवायचे. शब्द माझ्याकडे असेल तर माझा परिवार आशीर्वाद मिळवणार आहे. मला आता येशूला घरी घेऊन जाताना येशू जाता जाता बऱ्याच लोकांना आशीर्वाद नाही. 2025 मध्ये तुम्ही एवढं आणि मनानं मोठं बनू नका. तुमलो आशीर्वाद तुम्ही घ्या. येशूला म्हणायचं प्रभू येण्याची भानगड करू नको, यायला विलंब लागेल, शब्द मात्र पाठव. तू शब्द पाठवशील आणि माझा चाकर बरा होईल. लक्षात ठेवा, काही तुमचे आशीर्वाद त्या बेडवरती पडलेले आहेत आणि त्याच्यासाठी प्रभूचा शब्द असावा, त्याच्यासाठी प्रभूचा शब्द असावा. आणि त्या शब्दातली ताकद तो याईर त्या ठिकाणामध्ये सांगत आहे. मी ताबेदार मनुष्य आहे, मला माहिती आहे. एकाला जा म्हटलं की जातो, दुसऱ्याला ये म्हटलं की येतो. आता जसा हा ताबेदार आहे तसं येशू सुद्धा कसा ताबेदार आहे. इब्रानियोचं पत्र 2 अध्याय 8 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल या शब्दाची ताकद काय. तुम्ही येशूला आपल्या बरोबर घेऊन जात असताना जो शब्द तुमच्याकडे प्रभू पाठवत आहे, या शब्दाची ताकद तुमच्या लक्षात येईल. इब्रानियोचं पत्र 2 अध्याय 8 वचन, इब्री 2:8. सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे. म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही, असे काही राहू दिले नाही. परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे. म्हणजे त्याच्या अधीन ठेवले आहे असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही. आता काय होतं माहिती का, आमच्या दृष्टीला सगळं येशूच्या आधीने हे लक्षातच आलं. म्हणजे आम्हाला दिसत नाही, आमच्या डोळ्याला दिसत नाही. काय दिसत नाही? जे आशीर्वाद येशूच्या हातामध्ये सोपवले ते आम्हाला दिसतच नाही. कानागावात काय झालं,
येशूला निमंत्रण दिलं, मरियेला निमंत्रण दिलं, लोकांना निमंत्रण दिलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त काना गावामध्ये आल्यावर द्राक्षरस संपला, पण लोकांना नजरेमध्ये येशू आलाच नाही ना. कशाला या जगामध्ये त्याला पाठवलं? आता बायबल सांगतं त्याचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. म्हणजे मरियेच्या पोटी आलेला येशू हा येशू अद्भुत आहे, वेगळा आहे. आणि तिथं त्यांचं लक्ष मरियेकडे गेलं. नीट आहे का? 2025 मध्ये तुमचं लक्ष तुमच्या उत्तरासाठी तुम्ही लोकांकडे पाहाल, परंतु लोकांकडे पाहण्याच्या ऐवजी येशूकडे पहा. येशू हा शब्द आहे, या शब्दाकडे तुमचं लक्ष गेलं तर तुमच्या लक्षात येईल सगळं काही त्याच्या अधीन आहे. सगळं काही म्हणजे तुमची नोकरी, तुमची लेकरं, तुमचा पती, तुमची पत्नी, तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक, तुमचं घर, तुमची गाडी, तुमचं आरोग्य, सगळं येशूच्या हातामध्ये. जेव्हा तुम्हाला एखादा आजार होतो ना, तुम्ही डॉक्टरवरती जास्त विश्वास ठेवू नका. काय होतं माहिती का? नाही, आम्ही म्हणतो डॉक्टर चेंज करून पाहू. डॉक्टर चेंज करून फी चेंज होणार आहे, बाकी काही फरक पडणार नाही. मेडिसिन चेंज होईल, तुमच्या बॉडीमध्ये फरक पडणार नाही. काल मी तुम्हाला सांगितलं, ती साक्ष पुन्हा सांगतो. ती नन, लुईस नावाची नन, 41व्या वर्षी तिला कॅन्सर झाला. 41 वर्षे तिला कळलं आता कॅन्सरने माझं जीवन संपणार आहे. 41 वर्षाची, 41 वर्ष जिने लग्न केलं नाही, तसंच जीवन व्यतीत केलं. का तर जीवनामध्ये तिने तो पाहिला अनुभव, तिच्यावरती लोकांनी अत्याचार केले आणि त्या अत्याचारावरचं मनामध्ये अडी घेऊन तिने 41 वर्षी कॅन्सरला आपल्या शरीरामध्ये जन्म दिला. आणि नंतर सगळ्या गोष्टीचा विचार त्याला केल्यावर तिला कळतं, ज्यांनी माझ्यावर अत्याचार केला, बलात्कार केला, ते खाली खुशालीचं जीवन जगून माझ्यापासून गेले, अजून काही आनंदी राहत आहे. मी मात्र माझ्या शरीरामध्ये कॅन्सर घेऊन चाललेले आहेत. आणि मग तिने काय केलं? तिने आपल्या जीवनाचं विश्लेषण केलं आणि मनामधनं त्या लोकांना सगळ्याला क्षमा केली आणि स्वच्छ झाली. त्या दिवसापासून ते देवाचा धन्यवाद करायला लागले. तुम्हाला माहिती का, त्याच्यानंतर ती 94 वर्षी मरण पावली. किती वर्षाने मेली? कॅन्सरने कोण 94 वर्ष जगू शकतं? माणसाचं आयुष्य 60 आणि 70 वर्ष, जास्त प्रयत्न केला तर 80 वर्ष. मग 94 वर्ष कॅन्सर असताना ती बाई जिवंत राहिली. का माहिती का? तिच्या मनाचं जे तिने नवीकरण केलं ना, देवाच्या शब्दावरती विश्वास ठेवला. आधी लोकांकडे पाहून ती जीवन जगत होती, पण आता लोकांकडे नव्हे, याच्याकडे पाहून जगायला शिकली. आणि जेव्हा याच्याकडे पाहून तुम्ही जगता ना, त्या शब्दाची ताकद तुमच्या बॉडीमध्ये येते. म्हणून आज सकाळी आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या विकाराकडे पाहू नका. तो ताबेदार मनुष्य, आता मी वचन वाचलं, तो सगळं काही त्याच्या हातामध्ये. आणि आता तो ताबेदार, तो शताधिपती काय, मी ज्याला जा म्हटलं ते जातो. आता येशू तुमच्याकडे आहे. तुम्ही तुमच्या शरीरातल्या असणाऱ्या साखरेला, बीपीला, अजून काय, थायरॉइड, लचक वचक, अचक मचक, चवळी चटक, नाही का, सगळ्याला जा 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 जा. वर्षाच्या सुरुवातीला जा जा म्हणा, तो येणार नाही का? कारण या शब्दाची ताकद आहे. म्हणून तो शब्द तुम्हाला आवश्यक आहे. शब्दानं बोला. हो, प्रॉब्लेम काय तुम्हाला माहित नाही. या शब्दात शताधिपती म्हणतो, तुझा शब्द पाठव, शब्द पाठव. आणि सुरुवातीलाच देवानं तुम्हाला सांगितलं, प्रारंभी शब्द देवासह होता आणि शब्द आमच्यामध्ये आला. आता वचन तुमच्याकडे आलं. आज सकाळी जेवढे देवाचं वचन ऐकत आहे, त्या सगळ्याला प्रभूचा शब्द आहे. आणि लक्षात ठेवा, बरेच लोक म्हणतात ना, मी शब्द दिलेला पाळतो. आणि आम्ही विश्वास ठेवतो, नाही, शब्द दिला या वर्षामध्ये ते देणार आहे बरं का. आपण सांगतो, काळजी करू नको, मी तुला घेणार म्हटलं ना. पप्पा घेतात. आता पप्पाला नाताळाचा खर्च एवढा झाला की पप्पा कुठून घेणार आहेत? पण आमचे पप्पा घेणार आहे. आणि मग शेवटी पप्पा तुम्ही म्हणला होता ना, बाळा पुढच्या वर्षी. हा पप्पा त्याची ऐपत नाही, पण तुमचा बाप, त्याच्याकडे असाधारण कर्तृत्व आहे. आणि त्याचा शब्द तुमच्यासाठी आहे. तो ताबेदार आहे. ज्याला जा म्हणतो तो जातो, ज्याला ये म्हणतो तो येतो.
आज सकाळी प्रभू सगळे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये ये म्हणून स्वीकारा. म्हणा ओ ये, मी स्वीकारत आहे प्रभू. माझ्यासाठी चर्च बांधकाम, तू लवकर ये, लवकर कारागीर ये, फरशीवाले ये, छतवाले ये, म्हणा की ये, लिफ्ट वाले ये, एसी वाले ये, झोपायला पाहिजे ना तिथं छानपैकी, एसी ये, सगळं ये, खुर्चीवाले ये. तुम्ही बघाल, ऐका, हा शब्द आहे देवाचा. जेव्हा आपण वरच्या चर्च, आज तुम्हाला पहिले बोलून घ्या बरं का, म्हणजे तुम्हाला काय काय आहे पटपट बोला. पहिले काय पीओपी, हो पीओपी बोला, की ते छान दिसलं पाहिजे ना. पीओपी सुंदर लाइटिंग आहे की नाही. पीओपी ये, साऊंड सिस्टम म्हणा, ये म्हणा, नुसतं साऊंड सिस्टम बोलून काय ये. ताबेदार होत आम्ही, आमच्याकडं तो आहे, आमच्याकडं तो आहे. आता खुर्च्या नाहीत, ये ये लक्झरी खुर्च्या, ये ये. कशासाठी? जेव्हा ही गोष्ट तुम्ही बोलाल, जेव्हा तुम्ही वर जाल, बघा ये नाही आला तर तुझं काही खरं नाही, इथंच तुला आपटतो. ये म्हणाल ते येतं. हो, आम्ही ये म्हणत नाही, आम्ही विनंती करत बसतो. ये रे बाबा, हात जोडतो. नाही, तुम्ही ताबेदार आहात, तुम्ही मालक आहात, अधिपती आहात. प्रत्येक गोष्ट तुम्हाला बोलवावी लागणार. आलं बघा, गपचूप आला, बंद झालं होतं, गपचूप आला तू. ऐकलं का नाही, झालं का नाही प्रॅक्टिकली, तर देवाने केलं का नाही. ये म्हटल्या बरोबर आला. आता तुम्हाला बोलायचं जे तुम्हाला पाहिजे तुमच्या जीवनामध्ये, ये बोला. ये देवाचा शब्द तुमच्यासाठी जे पाहिजे ते तुम्ही बोला. प्रभू जेव्हा तुम्ही बोलता तो शब्द, लाजरसला प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं ये ये म्हटल्याबरोबर लाजरस त्यानं कुठलं, अरे प्रभू बोलवतोय मला, बाहेर यायलाच पाहिजे. आज सकाळी तुमच्या जीवनात सगळे आशीर्वाद तुम्ही बोलत असताना येणार आहे. सगळे आशीर्वाद तुमच्या परिवारासाठी, तुमच्या व्यक्तिगत जीवनासाठी जे तुम्ही बोलणार आहे. आनंद बोल, बंगला ये. अमेरिकेत गेल्यावर इथं बंगला ये. तुझ्या बंगल्याचं ओपनिंग आम्हाला करू दे. इथं बंगला ये, गाडी ये, सगळं ये, काय काय ये म्हणायचं ते ये. आणि प्रभू देणार आहे. लक्षात ठेव, देवाला काय करायचंय. आता देव या पृथ्वी तलावरती त्या अंबानीला, टाटाला, बिर्लाला देतो का? त्याला वाटतं माझ्या लोकांनी कधीतरी म्हटलं पाहिजे ये 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 ये. आता आम्हाला लहानपणापासून एक चिव ये ग, काऊ ये ग, तेच आमच्या लेकराला शिकवलं. चिवचा घास, काऊचा घास. मग मोठा झाल्यावर पण त्याचा चिवचा घास आणि काऊचाच घास असतो. आम्हाला ते बोलवायचं नाही. अब्राम त्याच्या मुलाकडे पाहून म्हणतो, नुसतं मला इसाक नको, याच्यापासून महान राष्ट्राचा आशीर्वाद पाहिजे. हे त्यानं बोलवलं. म्हणून शास्त्र सांगतं सगळं त्याच्या हातामध्ये, सगळं त्याचा मालक आहे. या शब्दाला तुम्हाला आपल्या बरोबर घ्यायचं. येशूला तुम्हाला आपल्या बरोबर घ्यायचं. येशूला आपल्या बरोबर घेऊन जेव्हा तुम्ही चालाल, हे सगळं ये तुमच्या बरोबर असणार आहे. शताधिपती इतका सुंदर सांगतो, मी ये म्हटलं तर ते येतो. तुम्ही ये म्हणत नाही. वर्षभर तुम्ही वाट पाहता, तुम्ही प्रार्थना करता. आमचा प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही त्या गोष्टीसाठी नुसतं प्रार्थना करत राहतो. रिक्वेस्ट विनंती करत राहतो. पण ज्याला शब्दाची ताकद कळती ना, तो रिक्वेस्ट करत नाही, अधिकार वापरतो. येशूमध्ये तुम्हाला अधिकार मिळाला. तुम्हाला माहिती, येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये जाताना त्यानं शिष्यांना अधिकार देऊन गेलेला आहे. तो अधिकार आहे हो तुमच्याकडं, माझ्याकडे अधिकार आहे. आज जे पण चाललं ते अधिकारानं चाललेलं आहे. जी गोष्ट तुमच्याकडे पाहिजे. मी चर्च बांधकाम सुरू झालं त्यावेळेस सगळ्या पोरांची मीटिंग घेतली होती. त्यांना सांगितलं बांधकामाचं एस्टिमेट दिल्यावर ते फार मोठं होतं आणि ते पाहिल्यावर मी हादरलो. म्हटलं अरे बापरे. कारण मी 1-2 ठिकाणामध्ये विचारलं, बांधकाम कुठं करायला गेल्यावर त्यांना मी विचारायचो, पहिले कुणीचं बांधकाम चाललं. पहिला माझा प्रश्न असायचा, किती खर्च आला हो? मग आपल्या एवढंच बांधकाम त्यांचं काहीतरी जवळपास होतं. त्यांनी म्हटले 27-28 लाख आत्तापर्यंत गेलेत, अजून एक 20-25 लाख लागतील, तर साधारणपणे 50-1 लाखापर्यंत. आणि माझं स्वतःचं कॅल्क्युलेशन होतं, हे सगळं 40 ते 45 लाखामध्ये व्हायला पाहिजे. मग माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्लॅन होते. आपले जर समजा 10-20 लाख रुपये जमले तर 20-30 लाख रुपये मी कर्ज काढील आणि फेडेल. मागं चर्चला जसं मी काढलं होतं तसंच करायचं माझा प्लॅन होता की पूर्ण जाईल. पण जेव्हा एस्टिमेट काढलं आणि ते सगळं झालं त्यावेळेस जवळजवळ
1.25 कोटीच्या आसपास ते बजेट निघालं. आणि मग मी म्हटलं एवढं मोठं करून ठेवलंय आणि हे सगळं जर अर्धवट पडलं ना, वर्षानुवर्ष चर्च बांधायला लागलं तर याच्यात काय देवाचं गौरव राहणार नाही, लोकांचा हसू आहे. पण मग जर तुम्ही भेटला प्रशांत, त्यानंतर मुन्ना वगैरे सगळे त्यांना भेटा, त्यांच्याशी मी काय बोललोय त्या ऐका. त्याला म्हटलं ज्या दिवशी चर्चचं काम चालू होईल त्याच्यानंतर संपेपर्यंत चर्चचं काम पैशासाठी कधीच थांबणार नाही. हे त्या दिवशी मी डिक्लेअर केलं होतं. बऱ्याच लोकांना माहिती आहे, पैशासाठी कधीच काम थांबणार नाही. आणि ते बोललो आणि ये अधिकार दिला. ये म्हटल्याबरोबर इतकं पळत पळत इकडून तिकडून यायला लागले, तिकडून तिकडून यायला लागले. आता परवा तर एक बाई, एक सिस्टर त्याडी मला कॉल केला आणि सांगितलं की पाळक साहेब, करोनापासून तुमचं वचन ऐकत आहे आणि ते वचन ऐकता ऐकता मी प्लॅन केला होता की माझं चर्च जेव्हा बांधेल त्या बांधकामासाठी माझ्या चर्चला, जर माझं घर बांधून झालं तर माझ्या चर्चला 1 लाख रुपये मला द्यायचे. पण आमचं चर्च अजून बांधकाम वगैरे काही सुरू झाले नाही. पण ऐकलं तुम्ही बांधकामाला किती दिल्यावर कसं प्रभू आशीर्वादित करतो, त्या साक्षी सगळ्या ऐकल्या. आणि ऐकल्यावर मला असं वाटायला लागलं की तुमच्या वचनानं माझा विश्वास वाढला, मला धार्मिक जीवन काय ते समजलं, मला देव काय समजला, देवाचा अनुभव मला आला, परमेश्वर काय आहे हे जवळून पाहिलं आणि खूप अद्भुत साक्षी माझ्या जीवनामध्ये घडल्या. मग मला असं वाटतं मी देवाला दिलेलं नवस आहे की तुझ्या मंदिरासाठी 1 लाख रुपये मला द्यायचे, मग मला ते तुमच्या चर्चला 1 लाख रुपये द्यायचे. ही येची ताकद आहे, ही येची ताकद आहे. एकदा बोलून बघाव, काय तुमच्या जीवनामध्ये पाहायचं घडतं काय माहिती का? जो कॉन्फिडन्स, जो विश्वास, जी अधिकाराची ताकद तुमच्यामध्ये ना, ती तुमच्या मुखातनं तुम्ही बोलत नाही. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता. वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही एक शब्द बोलून जा. निर्णय जाऊ द्या बाजूला, त्या मी वर्षाच्या सुरुवातीला निर्णय घेतो आणि वर्षभर त्या शब्द घेऊन चला, एक शब्द घेऊन चला. आपल्या जीवनासाठी एक शब्द बोला, आपल्या जीवनासाठी जे तुम्हाला आहे ना तो शब्द तर बोलून बघा ना, की प्रभू हे तू करण्यासाठी समर्थ आहे. तो ताबेदार आहे. कोण? येशू ताबेदार आहे. आता तुम्हाला येशूलाच घेऊन जायचंय बरं का. एक येशूला आपल्या सोबत घेतलं आणि त्याच्याशी गप्पा मारत बसल्या, येशू सांगते गप्पा मारत बसल्या आणि बोलता बोलता सांगायचं, यावर्षी बघ ना जरा घराचं, यावर्षी बघ ना जरा गाडीचं. म्हणून बघा, म्हणून बघा. आता बोला बरं, तुम्ही काय तुम्हाला पाहिजे मला सांगू नका, तुम्ही बोला तुमच्या मनामध्ये. बोला तुम्ही, बोला तुम्हाला. अरे एवढं लूज कॉन्फिडन्स, एक तुमच्या मनात बोला आणि जे तुम्ही बोलाल अधिकारानं बोला. हे चॅलेंज आहे बरं का, हे असं घडत नाही. तुम्ही प्रभू समोर जाताना ते चॅलेंज ऍक्सेप्ट करा. हा विश्वासाचं जीवन हेच आहे. विश्वासाचं जीवन म्हणजे हे बघायचं वाचायचं नाही, त्याच्यात नाही माझ्या. विश्वासाचं जीवन जे प्रभू सांगतो फॉलो करणं आणि तशा पद्धतीने समर्पित होणं. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देही झाला. इब्री लोकांच्या पत्रामध्ये म्हटलं सर्व काही त्याच्या अधीन. वाचा बरं. तू सर्व काही त्याच्या अधीन त्याच्या पायाखाली ठेवलं. पायाखाली ठेवले आहे. नुसतं अधीन नाही, पायाखाली. कुठं ठेवलं? पायाखाली ठेवलंय. काल रुत कुठं झोपली होती? पाया, बोआजाच्या पायापाशी. रक्तस्रावी स्त्रीनं कुठं कोंड्याला स्पर्श केला? पायाजवळ. सगळं कुठे? कुष्ठरोगी बरे झाले ते येशूच्या येऊन एक पाया पडला. पाया पडला. काय याचा अर्थ? जेव्हा तुम्ही शब्दाला घेऊन त्याच्या बरोबर जाता वर्षाच्या सुरुवातीला, पाया पडणं याचा अर्थ आराधना, प्रभू समोर नम्र होणं, समर्पित होणं. तुम्ही प्रभू समोर स्वतःला घटवता, त्याच्या पायाजवळ जाता आणि पायाजवळ गेल्यावर मग तुम्हाला आशीर्वाद आहेत. शब्दाची ताकद. आता मागाशी तुम्हाला सांगितलं ये 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 म्हणा आणि सगळे ये 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 म्हणतील, मग काय सगळ्याच्या पाठीमागे लागतील आशीर्वाद. थांब. सूरजनी म्हटलं, आनंदनी म्हटलं चला, यांनी म्हटलं चला 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 माग. नाही, तिकडं देव शब्दाबरोबर एक गोष्ट पाहतो, अधीन त्याच्या आहे, पायाखाली आहे. म्हणजे जर तुम्ही उभं राहिला, अहंकारामध्ये जीवन जगला,
तर कोणतेच आशीर्वाद तुम्हाला येणार नाही. पण जेव्हा तुम्ही नम्र बनाल तेव्हा आशीर्वाद तुमच्या मागे धावत येतील. नम्र बनावं लागतं, माघार घ्यावी लागते, प्रभू समोर घटावं लागतं. बरेच आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये का नाही? कारण तुम्ही नमला नाही. अनेक वर्ष वाया गेली तुमची. नमलाच नाही हो तुम्ही. जी नम्रता तुमच्या समोर यायला पाहिजे, लीनता यायला पाहिजे. नम्रता लीनता म्हणजे नेमकं काय आहे? देवाच्या वचनासमोर शरणागती पत्करणं, परमेश्वराचं वचन स्वीकारणं. प्रभू ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये दाखवतो त्या गोष्टी टाकून देणं म्हणजे त्याला नम्रता म्हटलेलं आहे. नम्रता म्हणजे खालीमान घालून चालणं नव्हे. नम्रता म्हणजे नुसतं तुम्हाला प्रॅक्टिकल करताना शारीरिक नम्रता नाही, ते तुमचं वचन स्वीकारणं आहे. प्रभू कधी तुमच्याशी वचनाच्या द्वारे बोलला आणि वचनाप्रमाणे तुम्ही स्वतःमध्ये बदल केला, याचा अर्थ तुम्ही नम्र आहे. ती नम्रता खाली वाकल्यावर सगळं त्याच्या पायाखाली ठेवलेलं आहे. आज सकाळी नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही नम्रतेने नवीन वर्षाला सामोरं जा. नम्र बना. परत तुला मला सांगतो, तुमचे आशीर्वाद नम्रतेशिवाय तुमच्याकडे कधीच येऊ शकणार नाही. पॉसिबलच नाही. एकही आशीर्वाद तुमच्याकडे येऊ शकत नाही. रक्तस्रावी स्त्री, तिच्याकडे अहंकार होता, पैसा होता आणि तिनं तिच्या रोगासाठी पैसा खर्च केला, पण ती नम्र झाली नाही. सगळं संपलं, मग ती नम्र झाली. आणि नम्र झाल्यावर प्रभूनं तो म्हटला, माझ्यातलं सामर्थ्य निघून गेलं. म्हणजे काय? शब्दातली ताकद तिच्याकडे आली आणि ती बरी झाली. आज सकाळी ती नम्रता तुमच्याकडे असली पाहिजे. पुढं अजून एक वचन वाचूया. योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय आणि 4 वचन. त्याच्या ठाई जीवन होते. त्याच्या ठाई जीवन होते. जीवन होतं व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. आता प्रारंभी शब्द होता. सुरुवातीला काय? आमच्या वर्षाच्या सुरुवातीला आमच्याकडे काय कोणती शुभेच्छा आहे? काय? देवाचा शब्द. इमॅन्युएल, आमच्या बरोबर देव. आता तुम्हाला काय शब्द द्यायचा आहे? भिवू नको, देव तुझ्या बरोबर आहे. वर्षभर देव तुझ्या सोबत आहे. माझा शब्द आहे तुम्हाला. माझ्या चर्चला शब्द आहे, काळजी करू नका, कोणी नसलं तरी देव तुमच्या सोबत आहे. इमॅन्युएल म्हणजे तुमच्या बरोबर देव. कोण आहे तुमच्या बरोबर? देव तुमच्या बरोबर. मग काय घाबरायचं कारण आहे? माझ्या बरोबर देव आहे. आणि देव असणं हा अनुभव सगळ्यापेक्षा वेगळा अनुभव आहे. इथं म्हटलं शब्द तुमच्या बरोबर होता. या शब्दाची ताकद, त्याच्यामध्ये जीवन आहे. सगळा संघर्ष कशासाठी आहे? सगळा संघर्ष कशासाठी आहे? माणूस मरणाचा विचार कधी करतो? जगता आलं नाही तर लगेच आता जगता का येत नाही? एखादी गोष्ट तुमच्या जीवनात तुमच्या मनाविरुद्ध घडली, मरायचं. काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही. आजार आला, देवा लवकर उचल. कर्ज झालं, लवकर उचल. नोकरी लागली नाही, लवकर उचल. लग्न झालं नाही, बरेच लोक माझं लग्न जमत नाही, मी आत्महत्या करायचा विचार करत आहे. अरे लग्न करणं म्हणजेच आत्महत्या करणं नाही बरं का. चांगलंय, करा. ह्या प्रार्थनेला खंबीर. लग्न होत नाही, आत्महत्या. झालं तरी आत्महत्या. लग्न झालं, आता बायको त्रास देते, बायको होती, नवरा त्रास देतो, आत्महत्या. अहो, आत्महत्या हा कुठल्याच प्रश्नाला उत्तर नाही. का? तुमच्याकडे जे नाही त्याच्यामुळे जीवन आहे. तुमच्याकडे जीवन नाही, पण तुमच्याकडे येशू असला तर तुमच्याकडे जीवन. मग तुमचं लग्न झालेलं आहे, मग तुमची पत्नी तुमच्या बरोबर आहे, मग तुमचा पती तुमच्या बरोबर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ऐका, प्रारंभी शब्द होता, शब्द देवास होता, शब्द देही झाला, त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. आता प्रभूचा शब्द तुमच्या परिवारामध्ये आला. विचार करा, तुमच्या परिवारामध्ये असलं काही वातावरण असेल की ते वातावरण तुम्हाला जगण्यासाठी पोषक नाहीये, जगूच वाटत नाही तुम्हाला.
तुमचं शरीर असं आहे, तुमची आर्थिक परिस्थिती, तुमची कौटुंबिक परिस्थिती आणि तुमची व्यक्तिगत परिस्थिती तुम्हाला जगण्यासाठी पोषक नाही. पण प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देही झाला, शब्द आमच्यामध्ये आला आणि शब्दानं येऊन आम्हाला प्रकाश दिला. आता देवाच्या वचनामध्ये काय सांगितलं माहिती का? तुझं वचन माझ्या पावला करता दिवा माझ्या मार्गावर. मग शब्द म्हणजेच काय? देवाचं वचन. आता देवाचं वचन येऊन तुम्हाला त्यानं प्रकाश दिला, म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर खरा प्रकाश पाहिजे तर वर्षभर देवाचं वचन तुमच्या बरोबर असलं पाहिजे. खरा प्रकाश आहे तो अंधकारामध्ये चालूच देणार नाही ना. हा प्रकाश तुमच्यामध्ये विश्वास निर्माण करतो, जीवन त्याच्यामध्ये आहे. मला वाटतं एक वचन वाचा, योहानाचं शुभवर्तमान 11वा अध्याय आणि त्याचं 21 पासून काही वचन वाचा, पटकन वाचा. योहानाचं शुभवर्तमान 11वा अध्याय 21 ते 27. मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल. हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटलं, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी. आता बघा काय झालं माहिती का? इतकं सुंदर कन्फेशन तिनं दिलं. कोणाला? मार्था कोण आहे? येशूने तिची टिंगल केली, टवाळ केली. मार्थे तू बहुत गोष्टीची चिंता व तीच मार्था. आणि मरिया तिच्या समोर तिने चांगला वाटा निवडला. नीट आहे का बरं का? मरियानं चांगला वाटा. पण मरिया आता येशूकडे नाही आली. मरिया घरीच बसली. का तर तिचा भाऊ मेला. म्हणून ती येशूला भेटायला आली. जिचं प्रभूनं कौतुक केलं ती घरी बसली आणि जिला मार्थे म्हणून हिटाई केली ती प्रभूला भेटायला आली. म्हणून म्हटलं पहिले ते आणि शेवटले ते. लय भाव मारू नका, धार्मिकतेचा भाव कधी मारू नका. देव कोणाला कशा पद्धतीनं आपलं रहस्य प्रगट करेल आणि कधी प्रभू कोणाला जवळ करेल हे सांगता येत नाही. जे तुम्ही आहात ना, नम्रतेने प्रभू समोर राहा. मरियेची धार्मिकता संपली आणि मरिया सर्व रडणाऱ्या लोकांबरोबर थांबलेली आहे. ऐका, एक शिक्षण आहे याच्यामध्ये. एवढे वर्ष येशूवरती प्रभाव टाकणारी मरिया, येशूवरती तिने प्रभाव टाकला होता, पण तीच मरिया आता घरामध्ये बसली. आता मार्था तेव्हाही तिचं तोंड चालत होतं ना, आताही तिचं तोंड चाललं. तेव्हा पण येशूला म्हटले नाही का, मरियाला सांगा ना समजावून. ती मरिया बघा काय ऐकत नाही, नुसती तुमच्या चरणाजवळ बसली. आता त्याच्यानंतर तिचं परिवर्तन झालं, घरामध्ये ती बसले. आता येशू आल्यावर पण तिने तोंड उघडलंच. तुम्ही असता तर माझा भाऊ मेला. ऐका, प्रारंभी शब्द कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आता मार्था कबुली देत आहे, जर तू असता तर माझा भाऊ मेला नसता. वर्षाच्या सुरुवातीला जर शब्द तुमच्या बरोबर असेल, लाजरस कधीच मरणार नाही. कसं मरेल लाजरस? सुरुवातीलाच तुम्ही येशू मी नाही तुला सोडणार. अलिशा एलिया सांगतो ना, आता मी उचललं जाणार आहे, मी नाही तुला सोडणार. मग तुला काय पाहिजे? दुप्पट आत्मा. ठीक आहे, दुप्पट आत्मा देईल, पण एक गोष्ट, तुला मी जाताना दिसलं पाहिजे. त्याने जे धरलं त्याचा झगा रात्री झोपताना सुद्धा जरा जरी हल्ला तर, हा स्वामी तुम्ही मला दिसायलाच पाहिजे. एवढे वर्ष तुमच्या हातावर पाणी घातलं फुकट नाही, आता तुमच्या टाईप. जी गोष्ट मिळवायची ती गोष्ट मिळणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, जेव्हा प्रभू काही आशीर्वाद तुम्हाला देण्याचं निश्चित करत असतो, त्यास तुमचा फोकस फक्त देवानं दिलेल्या आशीर्वादाकडेच लागलेला असतो. त्याच्यासाठी थोडं सुद्धा नजरेपासून दूर होऊ देऊ नका. तुमच्या तुमचा एरिया हे कायम तुमचं लक्ष त्याच्याकडे असतं. सगळ्यात मोठी समस्या आमची कोणती माहिती का? आमच्या नजरेतनं एलिया निघून जातो आणि जसं आम्ही आहोत
तसंच आम्ही जीवन जगत राहतो. आहे तसं जीवन जगू नका, त्याच्या पलीकडचं दुप्पट अभिषेकाचं जीवन जगा. म्हणून ती म्हटली, तू इथं असता तर माझा भाऊ मेलाच नसता. वर्षाच्या सुरुवातीला ही गोष्ट पक्की करून जा. जर सुरुवातीपासून येशू तुमच्या सोबत असेल तर एकही आशीर्वाद मरणारच नाही हो. एकही आशीर्वाद मरणार नाही. आता पुढे वाचा खाली. तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल, आता जे काही, पहा काय शब्द आहे, जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल हे मला ठाऊक आहे. आता एक गोष्ट कन्फर्म करा, या वर्षामध्ये येशू माझ्या बरोबर असल्या कारणानं, शब्द माझ्यावर असल्या कारणानं, तो जे काही माझ्या वतीनं देवाकडे मागेल त्या सगळ्या गोष्टी मला मिळणार आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवास होता, शब्द देही झाला, त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. आणि आता मी कन्फर्म असलं पाहिजे, मला मिळणार नाही अशी एकही वस्तू जगातच निर्माण झालेली नाही. चांगलं, हा परत ते मला सांगावं लागतं. सगळ्यात चांगल्या वस्तू बरं का, ज्या देवाला पसंत आहे, ज्या बिब्लिकल आहेत, ज्या शास्त्रामध्ये, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या मालकीच्या आहेत. आता पुढे वाचा आणखी. येशूने तिला म्हटलं, तुझा भाऊ पुन्हा उठेल. मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटलं, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय? ती त्याला म्हणाली, होय प्रभुजी. जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे. असे बोलून ती निघून गेली. व आपली बहीण मरिया हिला गुप्तपणे बोलावून म्हणाली, गुरुजी आले आहेत व ते तुला बोलावित आहे. बोलवलं का येशूने तिला? म्हटलं का येशू मरिया कुठे आहे? पण तिने जाऊन सांगितलं तिला. का माहिती का? तिला असं वाटलं की येशूनं तिला सांत्वन द्यावं, पण येशू सांत्वनासाठी नव्हता आला, तो लाजरसला जिवंत करण्यासाठी आला. आणि तो मरियेला किंवा मार्थेला पण भेटायला आला नाही. ऐका बरं का, काय सांगतो मी तुम्हाला, काय सिक्रेट आहे बायबल मधलं. ना तो मरियेला भेटायला आला, ना तो मार्थेला भेटायला आला. शास्त्र सांगतं, लाजरस आजारी पडलेली बातमी त्याच्या कानावरती आली. तो आजारी आहे तर येशू म्हटला, त्याचा आजार देवाच्या गौरवासाठी आहे. म्हणजे काय? मुद्दामून त्यानं लेट आला. कशासाठी? कान देऊ नाही का? या वर्षामध्ये परमेश्वर जे गेल्या वर्षी तुमच्या जीवनात घडलं नाही, लेट केलं, या वर्षी ते होणार आहे. कशासाठी? देवाचं गौरव तुमच्या जीवनामधनं व्हावं. आणि त्याच्यासाठी येशू लाजरसकडे आला, मरियेकडे आला नाही आणि मार्थेकडे पण आला नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मार्थेनं मरियेला जाऊन सांगितलं की येशू आला. येशू आला नाही. इमॅन्युएल म्हणजे काय? आमच्या बरोबर. मरियेनं येशू गमावला, ती घरी बसली. मरियेकडे येशू नाही, मार्थेकडे पण येशू आहे, पण मार्था येशूला तिथं सोडून पुढे गेली. नीट ऐका, या वर्षामध्ये येशूला सोडून मरियेकडे जाऊ नका, तर येशूला घेऊन कबरेकडे जा. कारण कबरेच्या आतमध्ये चमत्कार आहे. तिथं लाजरस आहे आणि लाजरस बाहेर येताना येशू तुम्हाला दाखवणार आहे. हा प्रकाश आहे, जीवन आहे. जीवन तुमच्याकडे आलंय. शास्त्र सांगतं. आता 35 वचन वाचा बरं. 35 वचन.
येशू रडला. येशू रडला. यावरून यहुदी म्हटले, पहा याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होतं. परंतु त्याच्यातील कित्येक म्हणाले, ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला याचे मरण टाळण्याचीही शक्ती नव्हती का. येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटलं, धोंड काढा. त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, प्रभुजी आता त्याला दुर्गंध येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय. यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटलं, हे बापा तू माझे ऐकलं म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहित आहे की तू माझे सर्वदा ऐकतो. तरी जो लोक समुदाय सभोवती उभा आहे त्यांच्याकरिता मी बोललो यासाठी की तू मला पाठविले आहे, असा त्यांनी विश्वास धरावा. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. कुठल्यानी काय कशाने बाहेर आला? शब्द बोलला. अहो एवढं सगळं वाचलं पण याच्यामधला मुख्य भाग काय? येशू शब्द बोलला, लाजर बाहेर ये. आणि 2 गोष्टी घडल्या तिथं. एक, लाजरसला पाहून तो रडला आणि दुसरी गोष्ट लोकांचे शब्द ऐकून तो खवळला. बरं का, नीट आहे का? लाजरस साठी त्याच्या भावनात तो रडला कारण लाजरस त्याचा मित्र आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा म्हटलं ना का, मी तुमचा खरा मित्र आहे. येशू हा आमचा खरा मित्र आहे. विचार करा, तुमचा लाजरस जर कबरेमध्ये असेल, तुम्ही जर कबरेमध्ये असाल, तुम्ही आजारपणात असाल, तुम्ही व्याधिविकारामध्ये असाल, तुम्ही आर्थिक अडचणीमध्ये असाल, तुम्ही चणचणीमध्ये असाल, मग येशू रडणार नाही का? पण लक्षात ठेवा, येशू कुणासाठी रडतो आणि कुणावरती खवळतो हे पण तुमच्या ध्यानामध्ये येणं गरजेचं आहे. दुसरे लोक कुणावरती खवळला माहिती का? एक वाक्य त्यांनी वापरलं, जर येशूचं याच्यावर एवढं प्रेम होतं तर तो आजारी असताना का नाही आला? काही लोक तसंच आहे, देव आहे तर कुठे येत नाही का? आहेत विश्वासामध्ये, देव आहे तर त्यानं हे केलं नाही, देव आहे तर ते केलं नाही, देवानं हे केलं पाहिजे, देवानं ते केलं पाहिजे. परमेश्वर त्यांच्यावरती खवळतो. पण देवाच्या गौरवासाठी, आता ऐका, लाजरससाठी येशू रडला. नीट ऐका, लाजरसनं येशू ख्रिस्तानं विलंब केला, तो मेला, त्यानं मरण स्वीकारलं. पण जेव्हा प्रभूचा शब्द त्याच्या कानावरती पडला, त्यानं तो शब्द ऐकून कबरेतनं बाहेर आला. ही देवाच्या शब्दाची ताकद आहे. परमेश्वराचा शब्द जेव्हा तुम्ही ऐकाल, मृत लाजरस कबरेतनं बाहेर आला, तुम्हाला मृत अवस्थेतनं बाहेर येणं फार गरजेचं आहे. तुम्ही तुमचे अपराध व पातक यांनी मृत झाला, इफिस्करच्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. काही पाप आहेत आमच्यामध्ये, ती पाप आम्हाला मारून टाकतात, ती पाप आम्हाला मृत्युमुखी करून टाकतात, मरण आमच्यामध्ये आणलं जातं. आणि आता देवाचं वचन लाजरसनं स्वीकारलं, शब्द स्वीकारला. आज सकाळी परमेश्वराचा शब्द तुमच्याकडे आला. काही तुमच्या जीवनामध्ये काही तुमच्यातले दोष आहेत, काही तुमच्यातल्या चुका आहेत. या चुका आम्हाला समजावून घेणं आणि प्रभू समोर त्याची कबुली देणं फार गरजेचं आहे. म्हणून वर्षाच्या सुरुवातीला आमच्यासाठी जर सगळ्यात चांगली गोष्ट कोणती असेल तर प्रभूचा शब्द प्रारंभी. आता जाताना वर्षभर तुमच्या सोबत देवाचं वचन, तुमचं वचन हरवू नका जे तुम्हाला देवानं दिलेलं आहे. मला तर खूप सुंदर वचन आलंय, फार सुंदर आहे. तुम्ही कुठं मला सांगितलं माझं सांगा? हा, तुम्ही तुमची घेऊन पळाला आणि माझं सांगा, असं कशाला सांगाल? देवाचा शब्द तुमच्यासाठी आहे आणि देव त्याच्या शब्दाला जागणारा देव आहे. म्हणून आपलं वचन घट्ट पकडायचं आणि म्हणायचं, वर्षभर माझ्या बरोबर देवाचं वचन आहे.
चला आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपली मस्तक आपण झोपूया, आपल्या मान आपण लावूया, प्रभू समोर आपलं स्वतःचं समर्पण करू. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देही झाला, त्यानं आमच्यामध्ये वस्ती केली. आज वर्षाच्या सुरुवातीला आमच्या समोर एक मोठं आव्हान आहे, माझ्याबरोबर शब्द आहे का? कोण आहे माझ्याबरोबर? कोणत्या शब्दाकडे लक्ष देऊ नका जे शब्द तुम्हाला डिस्टर्ब करतात, जे तुम्हाला निराश करतात, जे शब्द तुम्हाला देवाच्या संगतीपासून तोडतात, ते शब्द नाही, तो शब्द जो कबरेतनं तुम्हाला बाहेर काढतो, तो शब्द. काही शब्द तुम्हाला कबरेत घेऊन जाणार आहे, काही शब्द तुम्हाला देवाच्या संगतीपासून विभक्त करणार आहे. मर्या धार्मिक असताना सुद्धा त्या लोकांच्या शब्दानं ते आपल्या भावासाठी शोक करत घरामध्ये बसले, जे लोक येशूला हसत होते. ती त्या शब्दामध्ये अडकले, पण प्रभू येशू ख्रिस्तानं येऊन मार्थेसाठी असे शब्द दिले, या शब्दानं मार्थेचा विश्वास वाढला आणि मार्थेनं लाजरसला कबरेतनं बाहेर येताना पाहिलं. आज सकाळी ते शब्द घेऊन जाऊया. आपली दृष्टी, आपले कान आजपासून अशा कोणत्याच मानवनिर्मित शब्दाकडे लावू नका. मानवाचे शब्द तुमच्यामध्ये आशा आनंद उत्पन्न करत नाही, पण देवाचे शब्द तुमचं भविष्य घडवण्याचं काम करतात. हे सर्वशक्तिमान देवा, हे स्वर्गातल्या महाप्रतापशाली राजा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. वर्षाच्या सुरुवातीला प्रारंभालाच आम्ही म्हणतो, तुझा शब्द आमच्या बरोबर राहू दे, त्यानं आमच्यामध्ये वस्ती करू दे. या पृथ्वी तलावरती आम्ही फक्त आणि फक्त तुझ्यासाठी जन्माला आलो प्रभू. आमचं ध्येय, आमचं मिशन अगदी पक्का आहे. तुझी संगती, तुझा सहवास, तुझ्या चांगुलपणाचा अनुभव आम्हाला वर्षभर घ्यायचा आहे. त्या मंदिराच्या बांधकामाला आम्ही ये आणि ये म्हणत आहोत प्रभू. मंडळीच्या आशीर्वादासाठी आम्ही ये आणि ये म्हणत आहोत. लोक आर्थिक प्रश्नामध्ये आहेत, आम्ही आर्थिक आशीर्वादाला ये आणि ये म्हणत आहोत. ताबेदार आहे, तुझे शब्द ऐकतात. लाजरसनं तुझा शब्द ऐकला, कबरातनं बाहेर आला. आज या मंडळीतल्या परिवारांसाठी प्रार्थना करतो, जे आशीर्वाद त्यांचे अडलेत, तुझा शब्द ऐकून ते आशीर्वाद यावेत. विनंती करत नाही आम्ही, आशीर्वादासमोर गिडगिडत नाही, काकुळत करत नाही, याचना करत नाही. ज्याचा ताबा तो आम्हाला दिला, अधिकार तो आम्हाला दिला, त्याच अधिकारानं म्हणतो, या गोष्टी घडू दे माझ्या देवा, या गोष्टी घडू दे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये. इतक्या साक्षी घडू दे ना, इतक्या साक्षी. 2025 सुरुवातीपासून वचन वचन आणि वचन, फक्त वचन. सगळ्यांच्या मुखामध्ये तुझं वचन असू दे, विचारांमध्ये तुझं वचन असू दे. स्वभाव बदलले जावेत, आशादायी चित्र निर्माण करणारं वचन, परिस्थिती बदलणारं वचन. आज सर्व लोक जे त्यांनी शब्द स्वीकारलेत, मी निरोगी आहे, माझ्यातली कमतरता प्रभूनं काढली, याच शब्दानं आम्ही वर्षभर चालणार आहोत आणि या शब्दाची पूर्तता झालेली आम्ही पाहणार आहोत. प्रभूजी, तुझ्या गौरवासाठी सर्व काही घडलं जाऊ दे. तुझा अनुग्रह, तुझी कृपा पुरव. प्रॅक्टिकल ख्रिश्चन लाईफ जगण्यासाठी सहाय्य कर. नवीन आत्म्यांकडे पोचावं, नवीन लोकांकडे पोचावं, नवीन आत्म्यांचा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश व्हावा, यासाठी तू सर्वांचं सहाय्य कर. आम्ही घटले जाऊ दे, तू उंच केला जा. आदर, गौरव, महिमा, सन्मान तुला दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहू. आमेन. आमेन.